नमस्कार. शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शामियाना किचन्समध्ये चमचमीत अशी मसाला खिचडीची रेसिपी बनवतोय. बिर्याणीच्या चवीला देखील मागे पाडेल इतकी चविष्ट अशी ही मसाला खिचडीची रेसिपी. चला तर मग सुरू करूयात. यासाठी इथे एक पातेलं घ्यायचंय. यामध्ये बासमती राईस आपण इथे 1 वाटी घेतलेला आहे. बासमती तांदळाऐवजी रोजच्या जेवणातील साधे तांदूळ देखील घेऊ शकता, परंतु इथे बासमती तांदूळ घेण्याचं एकच कारण आहे की भात छान मोकळा होतो आणि तांदूळ डाळीचं मिश्रण छान वेगवेगळं होतं. बासमती तांदळाच्या गुणधर्मांमुळे या गोष्टी घडतात. यानंतर इथे आपण मुगाची डाळ घालणार आहोत, त्याचबरोबरीने मसूर डाळ घालतोय. इथे प्रत्येक खिचडी मुगाच्या डाळीनेच बनते, परंतु आपण इथे आवडीनुसार कोणत्याही डाळी घालू शकता. तुरीची डाळ अथवा आणखीन कोणती डाळ असेल ती घाला. इथे आपण अर्धी वाटी मुगाची डाळ आणि 1/3 कप मसूर डाळ घातलेली आहे. सर्व डाळी आणि तांदूळ मिक्स करून घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तांदूळ आणि डाळीचं मिश्रण न भिजवता एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. धुतले की लगेच ही प्रोसेस करायची आहे. यानंतर यामध्ये तांदूळ आणि डाळ भिजतील एवढं पाणी घालायचंय. त्याचबरोबरीने यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा तूप घालायचंय. त्याचबरोबरीने यामध्ये काही खडे मसाले घालतोय. 1 लहान वेलची, 2 लवंगाचे तुकडे, त्याचबरोबरीने दालचिनी घालतोय. 1 चमचा हळद घालून छान हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे 2च शिट्ट्या करून घेतोय, जेणेकरून छान तांदूळ जास्त शिजला जाणार नाही आणि छान तांदूळ आणि डाळ मोकळ्या प्रमाणामध्ये दिसतील. इथे छान असं पाहू शकता तांदूळ आणि डाळीचं मिश्रण तयार झालेलं आहे. जास्त चिकट देखील नाही, छान मोकळं असं. यामध्ये फोडणीसाठी एक मोठी कढई घ्यायची आहे. यामध्ये 2 पळ्या तेल घालायचे. त्याचबरोबरीने अर्धा चमचा जिरं घालून जिरं छान तडतडून द्यायचंय की लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा 1 मिनिटभर परतला गेला की यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्यात. त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचंय. याच जागी आपण तांदूळ आणि डाळी शिजवताना देखील मीठ घातलेलं आहे, त्यामुळे चवीनुसार घाला. यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा. 1-2 मिनिटभर परतून घ्या. यानंतर यात काही पावडर्ड मसाले घालतोय. धनेपूड, हळद, जिरेपूड, भाजलेली जिरेपूड आहे ही. यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचंय. साठवणीचं लाल तिखट देखील घालू शकता. छान मिक्स करून घ्यायचे. हे सर्व मिश्रण थोडं पाणी घालून छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. आधी 1 मिनिटभर पाणी न घालता परता. यानंतर पाणी घालून परतून घ्यायचंय. इथे छान तेल सुटलेलं आहे की लगेच यामध्ये तयार केलेलं तांदूळ आणि डाळीचं मिश्रण घालायचं आहे. संपूर्ण मिक्स करून घेऊयात. पण इथे 2 शिट्ट्यांमध्ये छान तांदूळ आणि डाळीचं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. यानंतर पाहू शकता छान थपथप असं उडतंय की लगेच आपण पुढे तडक्याची प्रोसेस करूयात. इथे तडका बनवण्यासाठी एक लहान तडका पॅन घ्यायचा. यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालायचे. त्याचबरोबरीने हिंग घालायची आहे. हिंग आणि लसणाची आपण इथे फोडणी देतोय. यामध्ये ठेचून लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. छान मिक्स करून घ्यायचे. लसूण छान ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. मध्यम आचेवरती ही प्रोसेस करा. इथे छान खिचडी बाजूला गरम होते. वरनं छान तडका द्यायचा आहे. खिचडी पुन्हा 3 ते 4 मिनिटभर परतून घ्यायची आहे. यानंतर वरनं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि वरनं खालनं छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्या प्रकारे रेसिपी सांगितलेली आहे त्या प्रकारे मसाला खिचडीची रेसिपी ट्राय करा, जेणेकरून चमचमीत अशी होईल. फक्त 3 प्रक्रिया नीट फॉलो करा आणि सुरुवातीला सांगितलेली तांदळाबद्दलची गोष्ट लक्षात ठेवा. एक मसाला खिचडी बनवताना तांदूळ भिजवायचे नाहीत. डायरेक्ट कुकरमध्ये घालून चमचमीत अशी ही मसाला खिचडी तयार करायची आहे. मसाला खिचडी बनवताना कांदा आणि टोमॅटो जेव्हा परतला त्यामध्ये आलं, लसूण, मिरचीची पेस्ट देखील परतून घ्यायची आहे. ही मसाला खिचडीची रेसिपी तुम्ही चपाती, भाकरी खाऊन कंटाळला असाल तेव्हा देखील बनवू शकता आणि काहीतरी नवीन अशी टेस्ट हवी असेल तेव्हा देखील ट्राय करा. छान पटकन तयार होते. चला तर मग ही मसाला खिचडीची रेसिपी सर्व करूयात. छान मसाला पापड, त्याचबरोबरीने बारीक चिरलेला कांदा, याची कोशिंबीर या सर्वांसोबत सर्व करा. वरनं तुपाची धार सोडायची आहे आणि सर्व करायची आहे. ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.